जर पैसे कुठे अडकले असतील हा किंवा म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये असेल किंवा कुठल्या इतर स्कीम मध्ये किंवा कुणाला उसने दिले हा आणि ते परत येत नाहीयेत, हा. तर त्याच्यासाठी काही आपल्याला वास्तू उपाय करता येतो का? पण आता तुम्हीच बोललात की गव्हर्नमेंट मध्ये आहे का किंवा दुसऱ्या एखाद्या स्कीम मध्ये आहे का, तर पैसे कुठे अडकले डिपेंड ऑन ऑल्सो दॅट, की तू ओके. कुठे अडकले त्यानुसार रेमेडी वेगळी. येस. पण आता जसं मॉब मध्ये म्हणजे फक्त माझ्या एकटीचेच नाही, तुमचेही अडकलेले आहेत, यांचेही अडकलेले आहेत, जवळपास 100 लोकांचे तिथे पैसे अडकलेले आहेत. तर अशा वेळेस तुम्ही कोणतीही रेमेडी करा, तुम्हाला फायदा होणार नाहीये. कोणतीही पूजापाठ करा, का, कारण तिथे 100 लोक आहेत, 100 लोकांचं ऊर्जा. 100 लोकांची ऊर्जा आहे, 100 लोकांची वास्तू आहे, 100 लोकांची ऍस्ट्रॉलॉजी आहे. आणि जो कोणी असेल किंवा जी कोणती कंपनी आहे जिथे अडकलेले आहे त्याची पण आहे. तर इथे कोणतीही रेमेडी काम नाही करत. मी डायरेक्ट विचारते, जेव्हा केव्हा तर मी डायरेक्ट विचारते की कोणाकडे आहे. तर जर असं काही असेल, जसं चिट फंड वगैरे असतात है ना, किंवा एखादी कंपनी घेऊन पसार होते, अशा वेळेस मग विचारच करू नका. मग फक्त आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताकडे तुम्ही धाव घालायची आहे. त्यांची इच्छा असेल आणि तुमची कुंडली स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळतात. अदरवाईज मी डायरेक्ट इथे म्हणते की कोणत्याही भुवाबाजीमध्ये पडू नका. जर मॉब मध्ये लोक असेल तिथे आणि तिथे तुमचा पैसा अडकलेला आहे, तर फक्त तुम्हाला वेट करायचं आहे आणि आपल्या कुलदेवी कुलदैवतांचंच तुम्हाला नामस्मरण करायचंय. कधी अशा जागेवर पैसे अडकतात जेव्हा तुम्ही थोडं जास्त ना लालच करता, हाव करता. बरोबर. की नाही, अरे हा इथे मला मिळणार आहे, यांनी असं सांगितलंय, ही स्कीम आहे म्हणजे माझी वाढणार आहे. आणि मग ते सगळ्यांना ते मिळत नाही. बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये काय असतं ना, की फक्त मेहनतीनेच पैसा मिळणार आहे, असं मिळणार नाही. आणि तुम्ही असं टाकलं की अडकतात. पण मी कोणाला उसने दिलेले आहेत, उसने देणं असेल किंवा कधी कधी आपलाच पगार अडकलाय असं काही झालेलं असेल, तर अशा वेळेस वास्तूमध्ये उत्तर वायव्य म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट ही डायरेक्शन आहे आपल्या घराची, बघा कुठे आहे, तिथे त्यांचं नाव लिहून टाका आणि ती अमाऊंट लिहायची कागदावर. जसं फॉर एक्झाम्पल तुमचे पैसे माझ्याजवळ आहेत म्हणजे अडकले, मी देत नाहीये तुम्हाला, तर तुम्ही माझं नाव लिहा, ती अमाऊंट लिहा. आणि ती लिहून कोणत्याही पेनाने लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लेन पेपर घ्या, कोणताही पेपर घ्या आणि तो त्या एक्झॅक्ट झोन मध्ये, त्या दिशामध्ये तुम्हाला तो भिंतीवर चिटकवून टाकायचा आहे. तर नक्कीच येईल. आणि दुसरं ऍस्ट्रॉलॉजिकली त्याच्यासाठी अजून आपण काय करायला पाहिजे की माझा पैसा येईल, तर आपले पक्षी जे असतात ना, तर पक्ष्यांना तुम्ही खायला द्या. स्पेशली मी असं म्हणेल पिवळं धान्य आणि हिरवं धान्य. तर आता पिवळं धान्यामध्ये काय येते, तर मूग डाळ वगैरे आलेली आहे, ती तुम्ही टाकू शकता. थोडेफार मग पिवळं आणि ग्रीन मध्ये मूग येतात, मूगच येते, पिवळी डाळ पण येते आणि हिरवे मूग पण येतात. तर त्याला थोडंसं स्मॅश करून तुम्ही टाकून दिलं तर तुम्हाला चान्सेस तुमचे वाढतात. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत उपाय करायचा आहे.